एका आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा आहे. परंतु कायदा तसा नाही हं, आणि कायद्याने अनेक पळवाटा तयार करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे सर्वप्रथम हे समजून घ्यायला पाहिजे, की जुगार प्रतिबंधक कायदा जो महाराष्ट्र सरकारचा आहे किंवा प्रत्येक राज्यांचा वेगवेगळा आहे. त्यामुळे राज्य सरकारला कायदे करण्याचे हक्क या संदर्भातले आहेत. आता तो जर कायदा केवळ पत्ते खेळण्यासंदर्भातला 1887 चा असेल, तर त्याच्यामध्ये बदल करण्यात यायला पाहिजे होते, जे केले नाही. त्यानंतर पब्लिक गॅम्बलिंग ॲक्ट म्हणून जो 1867 मध्ये केंद्र सरकारने केलेला आहे, तो सुद्धा कायदा जुनाच आहे. हं. आणि त्या पार्श्वभूमीवर नंतर आपण पाहू शकतो, की आत्ता एक नोटिफिकेशन जे निघालेलं आहे 2025 मध्ये, त्या कायद्याचं टायटल तुम्ही फक्त बघितलं तरी तुम्हाला सरकारचा उद्देश काय आहे लक्षात येईल. त्यांनी सांगितलेलं आहे, द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग रूल्स 2025. हं. म्हणजे बंदी आणायचीच नाही आहे. प्रमोशन पण करायचं आहे आणि ते रेग्युलेट करायचं आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, की जेव्हा ड्रीम 11 नी गेम सुरू केला आपल्या क्रिकेटच्या संदर्भातला, हं. तेव्हा त्याबद्दलची केस झाली सुप्रीम कोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने जो मगाशी तुम्ही एक रेफरन्स दिला विलासजी, हां. तो खूप महत्वाचा आहे, की त्या केसमध्ये प्रचंड युक्तिवाद दोन्ही बाजूनी झाले. पण जो करोडो रुपयाचा व्यवहार याच्यामध्ये होतो, या सगळ्या अशा प्रकारच्या गेम्समध्ये त्याच्यामध्ये गेम्स चालवणाऱ्यांची बाजू सरस ठरली. कदाचित अनेक काहीतरी अर्थपूर्ण व्यवहार झाले असतील अशी माझी शंका आहे. कारण की न्यायाधीशांनी अत्यंत चपळ पद्धतीने शब्दांचे खेळ केले. एक त्यांनी शब्द वापरला स्किल बेस्ड असेल तर आम्ही त्याला रोखू शकत नाही. फक्त लक बेस्ड असेल तर त्याला आपण गेम म्हणू शकतो. हं. त्यामुळे लक बेस्ड जे असेल ते आम्ही अलाऊ करणार नाही. पण स्किल बेस्ड असेल तर अलाऊ करू आणि ड्रीम 11 हे स्किल बेस्ड आहे, असं म्हणून त्यांनी अलाऊ केलं. माझं असं म्हणणं आहे, की गेमिंगला थांबवण्यामध्ये सरकार अपयशी असेल, तशीच एक महत्त्वाची चूक सुप्रीम कोर्टाची सुद्धा आहे आणि सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये सहभागी आहे की काय अशी शंका येईल अशा पद्धतीचा हा निर्णय आहे. हं. मला याच्यानंतर तुम्हाला एक सांगायचं आहे, की तेव्हा कोव्हिड काळामध्ये डॉक्टर आनंद नाडकर्णींचा फोन आला. त्यांनी खूप दुःख व्यक्त केलं. ते म्हणे, की "आपण काहीतरी करू. आपण केस दाखल करायची का?" आणि मी त्या कोव्हिडच्या काळामध्ये सगळे हे जजमेंट्स वाचून काढले. हं. त्यानंतर मुक्ता पुणतांबेकर माझी मैत्रीण आहे, जी मानसिक पुनर्वसनाच्या संदर्भात काम करते. तिचे मला हां. फोन आले. तिने सुद्धा मला सांगितलं, की खूप युवक, लहान मुलं हे गेमिंगमुळे पछाडलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्याकडे स दाखल होत आहेत. तर एक मानसिक रुग्ण तयार करण्याची फॅक्टरी ऑनलाईन गेमिंगनी एका बाजूला तयार केलेली आहे. पालकांसाठी खूप मोठी धोक्याची सूचना आहे आणि तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे, की मृत्यूचे फासच आवळले जात आहेत. एकीकडे आपण त्यांना त्यांचे माइंड एंगेज करण्यासाठी कोणतीही सकारात्मक कृती सांगू शकत नाही आहे. हो. दुसरीकडे ते गेमिंगमध्ये अडकत चालले आणि सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे, की हा प्रमोशनचा विषयच नाही आहे. हा प्रमोशनचा विषय असू शकत नाही. हो. पण आता जे सरकार रील्ससाठी वेगळं मंत्रालय करू शकते, रील्स बनवणाऱ्यांसाठी काहीतरी आर्थिक कंटेंट क्रिएटरसाठी हां. हां, योजनाच आणली म्हणजे. अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे रील्स बनवण्यासाठी फारच आश्चर्यकारक आहे हे आणि आपण हे सगळं बघत बसलेलो आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या डोक्यात केवळ व्यापार आहे, ते माणसांच्या विकाराचे संबंध आणि मानसिक व्यवहाराशी संबंधित असलेल्या गोष्टी समजून घेऊ शकणार नाही. या व्यापाऱ्यांना थांबवायला पाहिजे आणि हा माणसांचा असा व्यापार होऊ शकत नाही. बरोबर. डोके गहाण ठेवली जात आहेत. म्हणून मला असं वाटतं, की रेग्युलेशन पण न करता पूर्णपणे बंदी ऑनलाईन गेमिंगवर आणली पाहिजे. तर आपण खेळांना प्रोत्साहन देऊ शकतो, चांगुलपणाला देऊ शकतो आणि समाज वाचवू शकतो. हा विषय महत्त्वाचा आहे. निश्चितच.